मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या कालच्या एपिसोडमध्ये आपण असं बघितलं की मुलाची आई घरामध्ये येऊन खूप बडबड करत असते आणि बोलते की तुमच्या ही लेकीला आमच्या नखाची बी सर नाही, बाहेरच्या बाहेरच निघून जायला हवं होतं आम्ही, पण काय आहे ना, आमच्या मालकापुढे आमचं काही बी चालत नाही ना, म्हणून थांबावं लागतं इथे. तेवढे अक्का येते आणि अक्का बोलते, अहो एक केळीला पोरीला माफ करावं, पोर लहान आहे. तेव्हा ती बोलते, बघा अजून मी वेळ गेलेली नाही आहे, शिकवा शिकवा जरा तुमच्या पोरीला 4 गोष्टी शिकवा. तेवढा सावी पुन्हा बोलते, पण शिकवलेल्या 4 गोष्टी करून झाल्या की. तेव्हा सावी बोलते, भाकरी थापते का, विहिरीतलं पाणी शेणते का, सारवण येतं का, सुईत दोरा ओवता येतो का. तेव्हा अक्का सावीला दाबते, शांत बस, जा बाहेर जा. तेव्हा मुलाची आई बोलते, तिला कशाला बाहेर नेत आहे, त्यापेक्षा मीच बाहेर जाते. तेव्हा अक्का बोलते, नाही नाही, तुम्ही इथनं कुठे बी जायचं नाही, अहो शहाणी सुरती माणसं आपण, समजून घ्या, लहान आहे पोर. तेव्हा अक्का सावीला बोलते, तर जा की बाहेर. पटकन हात धरून बाहेर घेऊन येते आणि सावीला बोल लावते की धन्यात धन्यात, तुम्ही तोंड का उघडलंस ग, बापाला बेइज्जत करायचंय तुला. तेव्हा सावी बोलते, पण आत्या. तेव्हा अक्का बोलते, एक सबूत बोलायचं नाही, अगं उद्या लग्न करून गेल्यावर राज रोज उद्धार करतील खंडू पाटलाचा. तेव्हा सावी बोलते, पण एवढं काय बोलले मी. तेव्हा अक्का बोलते, अजून राज रोज उलट प्रश्न विचारते, घरात माणसं आहे म्हणून, नाही तर जिभेला चटका दिले तर गडगंज श्रीमंत माणसं भेटत नाही, आणि भेटली तर नशीब लागतं ना. अक्का सावीचा हात जोरात धरते. तेव्हा सावी बोलते, अगं आत्या नको ना पकडू, दुखतंय. तेव्हा अक्का बोलते, दुखतंय, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर ही माणसं सुपारी फोडता गेली ना, तर निरगुडीचा काठी काढूनच ठेवली आहे. आता एक शब्द जरी बोलला ना, तर पाय मग आता तुला समजेल भामा हत्या काय आहे. इकडे वामनराव मुलाच्या वडिलांना सांगत असतात की ऐका मालक, बैठक मोडू नका. तेव्हा ते बोलतात की मग काय हे रावे दावी ऐकून घेऊ, 100 एकराचा मालक आहे मी, 100 एकराचा. तेव्हा वामनराव बोलतात, अहो शांत राहा. तेव्हा मुलाचे वडील बोलतात की काय शांत राहायचं. तेवढ्यात मुलाची आई येते आणि बोलते, अहो जरा बोलायचं आहे. तेव्हा ती बाहेर घेऊन येते आणि सांगते, अहो ही बोलणी नका करू, या पोरीला आपल्या घरी सून म्हणून नेणं म्हणजे आपल्याच पदराला विस्तव बांधण्यासारखं आहे. किती बोलते ही पोर, किती प्रश्न विचारते, तुमचं काय हो, तुम्ही पुरुष मंडळी जाणार बाहेर निघून, पण ही पोर घरात बसून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल त्याचं काय. आणि कसं आहे ना, आज ही पोरी ते 4 माणसासमोर बोलली, उद्या अख्खा गावासमोर बोलेल. मला सांगा काय इज्जत राहिली आपली गावासमोर. नाही नको, ही पोर मला सून म्हणून पसंत नाही. तेव्हा मुलाचे वडील बोलतात की बघतो आम्ही. वामनराव वामनराव तेव्हा ते वामनरावांना बोलतात. तेव्हा वामनराव बोलतात की अहो जाऊ, जरा दमाने घ्या, आणि इथून येण्याआधी आपण 15 ठिकाणी फिरून आलो आहे, कळतं आहे का तुम्हाला. आणि बोलणारी पोरगी आहे ती. तेव्हा मुलाची आई बोलते, बोलणारी, आगाव म्हणा आगाव. वामनराव बोलतात की बालबोध आहे, तिच्या बोलण्यात कोणाचा अपमान करायचा नाही, सहज बोलली ती, उगाच काही बोलू नका तुम्ही. तेव्हा मुलाची आई बोलते, मग गप बसायचं तुम्ही आम्ही. तेव्हा वामनराव बोलतात की अहो आपण हिचं लगीन लावून तिकडे घेऊन जाऊ, काही उचपट बोलली असेल तर आपण कुळमट बोलू. तेव्हा मुलाचे वडील बोलतात, एवढी पडती बाजू घ्यायची आम्ही. तेव्हा वामनराव बोलतात, अहो आपली बाजू लंगडी हे माहिती आहे ना तर तुम्हाला. अहो आत्तापर्यंत किती स्थळं पाहिल्यात आणि किती स्थळं मोडल्यात हे लक्षात असू द्या. अहो ह्या मुलीत जेवढी आकड आहे ना, ती 3ऱ्या दिवसात निघेल. आणि आपला मुलगासुद्धा कमी नाही, आपला मुलगा अशा 10 पोरींना सुद्धा सारखं सरळ करणारा आहे. वामनराव बोलतात का आपली झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, म्या सगळं बघतो. तेव्हा मुलाचे वडील बोलतात की ऐकलत का, चला वामनराव घ्या वरतं. परत सावी आणि अक्का असते तिथे, पाटील येतात आणि बोलतात की काय झालं, वरमाई कुठे आणि वर बाप. तेव्हा अक्का बोलते, काहीतरी बोलतायत पण पाहुणं लय नाराज आहेत. तेव्हा अक्का बोलते, आबा मी काय म्हणते, मी जाऊन त्यांचे पाय धरू का. तेव्हा आबा बोलतात, अरे त्यात काय झालं, आपल्या पोरीकडनं घडू नाही ते घडलंय, मग काय झालं, उगा कशाला इशे वाढायचा, माणसालाही चांगली आहे रे, आपली पोर सुखात राहील. तेव्हा पाटील बोलतात, नको अक्का, मी जातो आणि बघतो वामनराव काय म्हणतात ते, नाही तर शेवटाला माझा फेटो काढून ठेवतो त्यांच्या पायावर आणि सांगतो की चुकलं माझ्या पोरीचं, घ्या सांभाळून. सावीला हे ऐकून खूप रडायला येत असतं. तेवढ्यात घोड्यावर मुघल पाटलांचे मोठे चिरंजीव येतात, ते घरी येतात. तेव्हा वामनराव बोलतात की या बसा. तेव्हा पाटील तिथे येतात आणि बोलतात की वामनराव हे पाहुणं कोण. तेव्हा वामनराव ओळख करून देतात, हे मुघल पाटलांचे मोठे चिरंजीव, आणि पाटलांची ओळख त्यांना करून देतात. तेव्हा वामनराव सांगत असतात की आहे खाऊन पिऊन सुखी, हां आपल्या इतकी जमीन नाही पण आहे पोटापुरती, 1 गाय 2 बैल वाडा, हां माणूस म्हणाल की अगदी उदार अंतकरणाचा माणूस. तेव्हा तो आलेला बोलतो की म्हणजे बराबरीच नाही म्हणा की.
पण घेऊ सांभाळून. तेव्हा वामनराव बोलतात की पाटील ही सूर्याजी घरातले दिलदार यांच्या घराण्याचे हे नाक, शिकारीचा छंद, बंदूक नेहमी जवळ, अहो रानात गेल्यावर हरिण मारून आणलं नाही असं कधीच झालं नाही. मुलाची आई बोलते अहो कुस्तीचं सांगा की. तेव्हा वामनराव बोलतो कुस्ती म्हणजे नादच नाही, भयंकर चलाक. तेव्हा वामनराव मुलाचं कर्तृत्व सांगून दाखवत असतात. तेव्हा सूर्याजी बोलतो हे बघा पाटील, मी आणि माझा धाकला भाऊ मालोजी जो काय आहे आज आमच्या आबांमुळं. आता मालोजी हळूहळू तयार होतोय. आता ज्या कामासाठी बोलवलं त्या कामाबद्दल बोला की. म्हणजे मुलगी पसंत पडली का? तेव्हा मुलाचे वडील बोलतात की वय वय लहान आहे, अल्लड आहे, बाकी समद बरं आहे. तेव्हा सूर्याजी बोलतो आणि आईसाहेब तुम्हाला? तेव्हा तीही बोलते वय आहे पसंत. तेव्हा वामनराव बोलतात बघा पाटील बघा, माणसं किती मोठ्या मनाची आहेत. झालं गेलं गेली विसरून. पाटील नशीब काढलंय तुमच्या पोरीनं, आता लागा तयारीला. तेव्हा वामनराव बोलतात चला मग सुपारी फोडायची का? तेव्हा सगळे विचारतात फोडायची का सुपारी? तेव्हा पाटील आवाज येतात हे माधवा पंतोजीसनं मोरं घालून घेऊन ये, त्यासनी म्हणावं सुपारी फोडायची. पंतोजी येतात. पाटील जवळच्या पाहुण्यांची ओळख करून देतात. तेव्हा पाटील बोलतात पाटलीनबाई जरा आपल्या सावीला घेऊन या की. तेव्हा पंतोजी बोलतात की सुरू करूया. तेव्हा पंतोजी बोलतात की नवरदेवाला पाटाला बोलवा पाटावर बसवायला. तेव्हा वामनराव बोलतात वय वय नवरदेव चला पाटावर बसा. आतापर्यंत घरातल्या सगळ्यांना नवरदेव धाकटा मुलगा वाटत असतो, पण पाटावर बसताना जेव्हा सूर्याजी बसतो तेव्हा घरातले सगळे शॉक होतात. तेव्हा सावी बघून शॉक होते. तेव्हा पाटील तर बघतच राहतात. तेव्हा पाटील ओरडतात तेव्हा पाटील बोलतात अय काय चाललंय, हे काय चाललंय, उठा पाटावरनं उठा, उठा पाटशिरी उठा. तेव्हा सगळी मंडळी उभी राहतात. तेव्हा पाटील बोलतात वामनराव काय चाललंय, हे लग्नाचा पोरगा कोण आहे, यो आहे का यो हे? तेव्हा मुलाचे वडील बोलतात अहो हे काय बोलणं झालं का पाटील, हा बघा हा राजबिंडा धड धाकट दिसत नाही व्हाय. तेव्हा पाटील बोलतात यो नवरा आहे, यो असा माझ्या मुलीसाठी वामनराव. तेव्हा वामनराव बोलतात की अहो नवरा मुलाचं वय बघायचं की खानदान, अहो खानदान गेलं तेल लावत. काय चाललंय हे दाखवताना यो पोरगा दाखवला आणि सुपारीच्या वेळेस याला उभं केलं, काय चाललंय काय? तेव्हा पाटील बोलतात आणि तू रे वामन्या तुला काय वाटलं मी दबून जाईल यांच्या श्रीमंती पुढं, सोयरीक मान्य करेल, अरे हाड उठ रे. तेव्हा वामनराव बोलतात की अहो पाटील मान्य करून घ्या, सोयरीक 100 एकर जमीन. पाटील बोलतात 100 एकर जमीन, 12 बैलांची दावण यांचं मोठं कारभार बघून माझी पोरगी दाव्याला बांधायला निघालास, जनावर वाटली होय रे माझी पोरगी. 10 वेळा मला सांगतो याच्या बंदुकीची नळी, असल्या नळ्या फुकणी म्हणून वापरतात आमच्या घरातल्या बायका चुलीमध्ये. मोठ्या माणसात उठ बस वय रे यांची, अरे खानदानी मोठा आहे मी, खानदानी मोठा. देवगिरीच्या राजाच्या डोळीवर आमच्याच तलवारीची सावली होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजीला आम्ही भिडलोय रणांगणात, रगात सांडून दौलत कमवली आम्ही, कुणाच्या शेजाला बाया पुरवून नाही. तेव्हा मुलाचे वडील जोरात ओरडून बोलतात की पाटील. तेव्हा पाटील बोलतात की मोगलराव जेवढी दौलत तुझ्या हयातीत कमवली ना तेवढी दौलत आमच्या गरिबांवर उधळली आमच्या बापजात्यांनी, तुम्हाला माहीत नसेल. तेव्हा पाटील वामनरावकडे बोट दाखवून बोलतात की याला माहीत आहे ना. तेव्हा वामनराव बोलतो की अहो पाटील असं काय करतात, मोठं खानदान आहे. तेव्हा पाटील त्याचे कॉलरच पकडतात. मोठं खानदान धावतो तुला. तेव्हा पाटील त्याला मारत घराबाहेर काढतात आणि बोलतात की माझ्या पोरीचा केसानं गळा कापलास तू. तेव्हा पंतोजी बोलतात की पाटीलराव ऐका. तेव्हा पंतोजी बोलतात की असं करू नका, मरेल तो. तेव्हा पाटील बोलतात मरू दे, माझ्या पोरीच्या जन्माचं वाटोळं करायला निघालास तू. तेव्हा पाटील त्याला कानाखाली वाजवतात आणि बोलतात की मला फसवतोस मला. पाटील वामनरावला मारित असतात. तेव्हा सूर्याजी बोलतो अहो पाटील. तेव्हा पाटील चिडून बोलतात की पाहुणं म्हणून आलायत, पाहुणं म्हणून निघायचं मुकाट्याने, एक शब्द बी काढायचं नाही. तेव्हा पाटील बोलतात डोसकं फिरलंय माझं, आज कोणाचा मुलाईजा ठेवणार नाही मी. तेव्हा पाटील वामनरावला परत पकडतात आणि बोलतात आणि तू माझ्या लेकीचं वाटोळं करायला निघाला होतास, काय म्हणतात इंद्राचा ऐरावत यो अरे याच्यापेक्षा रेडा बरा. तेव्हा पाटील वामनरावांना पुन्हा मारतात. पण तुझे बोलतात पाटील अहो शांत व्हा. तेव्हा वामनराव बोलतात तुम्ही तरी समजावूयात नाही, यांच्या पोरीचं लग्न कसं होणार. तेव्हा पाटील बोलतात माझ्या पोरीचा पत्कारा घेतलाय तू, लगीन कसं होणार. तेव्हा पाटील पडलेली कुऱ्हाड बघतात, ती कुऱ्हाडकडे जातात, ती कुऱ्हाड घेतात. तेव्हा पंतोजी बोलतात की अहो पाटील ऐका. तेव्हा पाटील पंतोजींनाही ढकलून देतात. तेव्हा पाटील कुऱ्हाड वामनरावावर उगाळणार. तेव्हा सगळेच मंडळी घाबरतात. तेव्हा सावी पटकन आवाज येते आबा. तेव्हा पाटील मानेपर्यंत आलेली कुऱ्हाड थांबवतात आणि सावीकडे बघतात. तेव्हा सावी बोलते नाही आबा. तेव्हा लक्ष्मी पटकन सावीला कवटाळते. तेव्हा पाटील बोलतात ज्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाला होतास तिच्यामुळे वाचलाय. तेव्हा पाटील कुऱ्हाड बाजूला मारतात आणि बोलतात की निघ, आणि सगळ्यांना बोलतात की आणि तुम्ही निघायचं इथून, आपलं बारदाना घ्यायचं निघायचं, माझ्या गावाच्या वेशीच्या तिथं पण दिसायला नको. तेव्हा पटकन मुलाची आई येते आणि बोलते की अहो इथे थांबण्यात काही अर्थ नाही,
हे समजा बघायला आपण इथे आलो होतो का? तेव्हा पाटील ओरडत पुन्हा निघा. तेव्हा ते निघता निघता बोलतात की इथे इथे अपमान करून घ्यायला आलो होतो का? मी 100 एकराचा मालक आहे, अशा मुलीशी कोण लग्न करून घेणार? तेव्हा पाटील ओरडतो, हे माझं मी बघेन आणि परत कुठल्या बाला फसवायला जाऊ नकोस. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.